स्वामी, माझी इच्छा योग्य असेल तर योग्य वेळी पूर्ण करा आणि नसेल तर स्वीकारण्याची शक्ती द्या. श्री स्वामी समर्थ. कधी कधी आपल्या मनात एखादी इच्छा इतकी खोलवर निर्माण होते की दिवसरात्र आपले मन त्याच विचाराभोवती फिरत राहते. हे मला मिळालेच पाहिजे, माझी ही इच्छा पूर्ण झालीच पाहिजे, हे काम यशस्वी झालेच पाहिजे, मला हे नाते मिळालेच पाहिजे, माझ्या आयुष्यात हे घडलेच पाहिजे. आपण मनापासून प्रयत्न करतो, प्रार्थना करतो आणि स्वामींच्या चरणी आपली इच्छा ठेवतो. पण एक प्रश्न आपण स्वतःला क्वचितच विचारतो, मला जे हवे आहे ते खरोखरच माझ्यासाठी योग्य आहे का? कारण माणसाला त्याची इच्छा दिसते, पण त्या इच्छेमागे लपलेले भविष्य दिसत नाही. आपल्याला आज काय हवे आहे हे आपल्याला माहीत असते, पण उद्या त्याचा परिणाम काय होईल याची पूर्ण कल्पना आपल्याला नसते. म्हणूनच स्वामी समर्थांच्या चरणी अशी प्रार्थना करणे अत्यंत सुंदर आहे. स्वामी, माझ्या मनातील इच्छा माझ्यासाठी योग्य असेल तर ती योग्य वेळी पूर्ण करा आणि योग्य नसेल तर ती स्वीकारण्याची शक्ती मला द्या. ही केवळ एक प्रार्थना नाही, ही समर्पणाची भावना आहे, ही श्रद्धेची परीक्षा आहे, ही मनाला शांत करणारी साधना आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही प्रार्थना आपल्याला शिकवते, स्वामी, मला माझ्या इच्छेपेक्षा तुमच्या निर्णयावर अधिक विश्वास ठेवायचा आहे. एक समर्पण म्हणजे नेमके काय? आपण जेव्हा स्वामींच्या चरणी एखादी इच्छा ठेवतो तेव्हा अनेकदा मनात एक अपेक्षा असते, स्वामी, मी तुमच्याकडे मागितले आहे, आता ते मला मिळालेच पाहिजे. पण ही पूर्ण श्रद्धा नसून कधी कधी ती आपल्या इच्छेचा हट्ट असतो. खरे समर्पण म्हणजे, स्वामी, मला काय हवे आहे हे मी तुम्हाला सांगतो, पण ते माझ्यासाठी योग्य आहे की नाही याचा अंतिम निर्णय तुमच्यावर सोपवतो. हा फरक खूप मोठा आहे. इथे भक्त आपली इच्छा सोडत नाही, पण इच्छेवरील हट्ट सोडतो. तो स्वामींना सांगतो, माझ्या मनात ही इच्छा आहे, मला ती पूर्ण व्हावी असे वाटते, मी त्यासाठी प्रयत्नही करेन. पण जर माझ्या आयुष्यासाठी दुसरा मार्ग अधिक चांगला असेल तर तो मार्ग स्वीकारण्याची बुद्धी आणि शक्ती मला द्या. ही भावना मनाला हलके करते. कारण जेव्हा आपण प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मनावर सतत ताण राहतो. पण जेव्हा आपण म्हणतो, मी प्रयत्न करेन, बाकी स्वामींच्या इच्छेवर सोडेन, तेव्हा मनात शांतता निर्माण होऊ लागते. 2 मला हेच हवे आणि माझ्यासाठी जे योग्य आहे ते मिळू दे यातला फरक. माणसाच्या मनाची एक गंमत आहे. आपल्याला एखादी गोष्ट आवडली की आपण तिला आपल्या सुखाचे कारण समजू लागतो. एखादी नोकरी मिळाली तर मी सुखी होईन, एखादे नाते जुळले तर मी सुखी होईन, एखादा व्यवसाय यशस्वी झाला तर मी सुखी होईन, एखादी इच्छा पूर्ण झाली तर माझे जीवन पूर्ण होईल. पण जीवन अनेकदा आपल्याला वेगळाच अनुभव देते. कधी कधी आपण ज्या गोष्टीसाठी खूप रडतो, प्रार्थना करतो आणि वाट पाहतो, ती गोष्ट मिळाल्यानंतरही आपल्याला समाधान मिळत नाही. आणि कधी कधी जी गोष्ट आपल्या हातातून निघून जाते त्याच गोष्टीमुळे काही काळानंतर आपल्या आयुष्यात नवीन आणि चांगला मार्ग उघडतो. म्हणूनच प्रार्थना अशी असावी, स्वामी, मला माझ्या मनासारखे सर्व काही देऊ नका, मला माझ्या जीवनासाठी जे योग्य आहे ते द्या. ही प्रार्थना आपल्याला हळूहळू प्रगल्भ बनवते. आपण स्वामींकडे फक्त हवे ते मागणारा भक्त राहत नाही, आपण स्वामींच्या निर्णयावर विश्वास ठेवणारा भक्त बनतो. 3 इच्छा पूर्ण झाली नाही तर? हीच खरी परीक्षा असते. इच्छा पूर्ण झाली तर आपण म्हणतो, स्वामी माझ्या सोबत आहे. पण इच्छा पूर्ण झाली नाही तर?
तेव्हा मनात प्रश्न निर्माण होता, स्वामी माझे ऐकत नाहीत का? मी एवढी प्रार्थना केली तरी माझी इच्छा का पूर्ण झाली नाही? माझ्यावरच अशी वेळ का आली? पण कदाचित त्या क्षणी आपल्याला दिसत नसलेले काहीतरी स्वामी पाहत असतील. कदाचित आपण ज्या गोष्टीसाठी रडत आहोत तीच गोष्ट भविष्यात आपल्या दुःखाचे कारण ठरली असती. कदाचित एखादा मार्ग बंद होणे म्हणजे स्वामी आपल्याला थांबवत नसून दुसऱ्या मार्गाकडे वळवत असतील. म्हणून इच्छा पूर्ण झाली नाही तर लगेच निराश होऊ नका. मनात म्हणा, स्वामी मला कारण समजत नाही पण तुमच्या निर्णयावर माझा विश्वास आहे. ही भावना मनाला मोठी शक्ती देते. 4. स्वीकार म्हणजे हार नव्हे. अनेकांना वाटते की एखादी इच्छा सोडून देणे म्हणजे आपण हरलो, पण तसे नाही. स्वीकार म्हणजे हार नव्हे, स्वीकार म्हणजे मनाची ताकद. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्यांच्याशी सतत संघर्ष करत राहणे मनाला थकवते. आपण भूतकाळ बदलू शकत नाही. आपण प्रत्येक व्यक्तीचे निर्णय बदलू शकत नाही. प्रत्येक परिस्थिती आपल्या मनाप्रमाणे घडवू शकत नाही. पण आपण एक गोष्ट नक्की करू शकतो, त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची आपली वृत्ती बदलू शकतो. म्हणूनच ही प्रार्थना आपल्याला सांगते, स्वामी जर ही इच्छा माझ्यासाठी योग्य नसेल तर ती स्वीकारण्याची शक्ती मला द्या. किती सुंदर मागणे आहे. इथे भक्त स्वामींकडे फक्त वस्तू मागत नाही, तो मनाची शक्ती मागतो, तो धैर्य मागतो, तो विवेक मागतो, तो शांतता मागतो. 5. योग्य वेळ म्हणजे काय? आपण एखादी गोष्ट आजच घडावी अशी अपेक्षा करतो, पण निसर्गात प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. बी पेरल्यानंतर लगेच झाड होत नाही. आज पेरलेले बी उद्या फळ देत नाही. त्यासाठी माती, पाणी, सूर्यप्रकाश, वेळ आणि काळजी आवश्यक असते. तसेच आपल्या जीवनातील काही इच्छा देखील असतात. आपण म्हणतो, स्वामी हे आता का होत नाही? पण कदाचित उत्तर असे असते, अजून वेळ आलेली नाही. योग्य वेळ येईपर्यंत परिस्थिती तयार होत असते. आपण तयार होत असतो. आपली बुद्धी तयार होत असते. आपली क्षमता वाढत असते. आणि कधी कधी आपण ज्या गोष्टीची वाट पाहत असतो त्यापेक्षा त्या गोष्टीसाठी आपण तयार होणे अधिक महत्त्वाचे असते. म्हणून प्रतीक्षा करताना निराश होऊ नका. स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवा आणि स्वतःचे प्रयत्न सुरू ठेवा. 6. प्रतीक्षा म्हणजे निष्क्रिय बसणे नाही. स्वामी करतील म्हणून आपण प्रयत्नच करायचे नाही असा या प्रार्थनेचा अर्थ अजिबात नाही. समर्पण म्हणजे आळस नाही. श्रद्धा म्हणजे कर्म सोडणे नाही. स्वामींवर विश्वास ठेवणे म्हणजे आपल्या जबाबदाऱ्या टाळणे नाही. आपले काम आहे प्रामाणिक प्रयत्न करणे. आपले काम आहे योग्य कर्म करणे. आपले काम आहे स्वतःमध्ये सुधारणा करणे. आपले काम आहे धीर ठेवणे आणि त्यानंतर परिणाम स्वामींच्या चरणी सोपवणे. कदाचित आज तुम्हाला अपेक्षित यश मिळणार नाही, पण आजचा प्रयत्न उद्याच्या यशाची तयारी करत असेल. कदाचित आज दार बंद झाले असेल, पण त्याच वेळी दुसरे दार उघडण्यासाठी परिस्थिती तयार होत असेल. म्हणून प्रयत्न थांबवू नका. 7. या प्रार्थनेचा सर्वात मोठा फायदा मनातील ताण कमी होतो. आपण सतत परिणामाचा विचार करत राहिलो की मन अस्वस्थ होते. काय होईल? कधी होईल? माझे काम होईल का? माझी इच्छा पूर्ण होईल का? अशा विचारांनी मनाला विश्रांती मिळत नाही. पण जेव्हा आपण मनापासून म्हणतो, स्वामी मी माझे कर्म करतो,
योग्य असेल तर योग्य वेळी ते पूर्ण करा, नसेल तर स्वीकारण्याची शक्ती द्या. तेव्हा मनाला एक आधार मिळतो. आपण परिणामाच्या चिंतेतून बाहेर पडतो. आपले लक्ष काय मिळणार आहे यापेक्षा आज आपण काय करू शकतो यावर केंद्रित होते. हीच खरी मानसिक शांती आहे. 8. स्वामींवर विश्वास ठेवण्याचा खरा अर्थ. स्वामींवर विश्वास ठेवणे म्हणजे प्रत्येक वेळी आपल्या मनासारखे घडेल असा विश्वास ठेवणे नव्हे, तर आपल्या मनासारखे घडले नाही तरी स्वामी आपल्याला सोडणार नाही असा विश्वास ठेवणे. ही श्रद्धा अधिक मोठी आहे. यश आले तरी श्री स्वामी समर्थ, अपयश आले तरी श्री स्वामी समर्थ, इच्छा पूर्ण झाली तरी श्री स्वामी समर्थ, इच्छा पूर्ण झाली नाही तरी श्री स्वामी समर्थ. कारण भक्ताचा विश्वास परिस्थितीवर अवलंबून नसतो, तो स्वामींच्या चरणांवर असतो. 9. जर आज तुमची एखादी इच्छा पूर्ण होत नसेल तर कदाचित तुम्ही हा संदेश ऐकत असाल आणि तुमच्या मनात एखादी एक इच्छा असेल. कदाचित तुम्ही अनेक दिवसांपासून एखाद्या गोष्टीसाठी प्रार्थना करत असाल. कदाचित तुम्ही खूप प्रयत्न केले असतील. कदाचित तुम्ही कला असाल. कदाचित तुमच्या मनात प्रश्न असेल, माझी इच्छा कधी पूर्ण होणार. तर आज स्वतःला एकदा शांत करा. डोळे बंद करा. स्वामींचे स्मरण करा आणि मनापासून म्हणा, स्वामी, माझ्या मनातील इच्छा तुम्हाला माहीत आहे. मला ती खूप प्रिय आहे, पण माझ्यापेक्षा माझे जीवन तुम्हाला अधिक माहीत आहे. जर ही इच्छा माझ्यासाठी योग्य असेल तर योग्य वेळी ती पूर्ण करा, आणि जर ती माझ्यासाठी योग्य नसेल तर ती सोडून देण्याची शक्ती मला द्या. माझ्या मनात कटुता येऊ देऊ नका. माझी श्रद्धा कमी होऊ देऊ नका. मला योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी द्या. ही प्रार्थना मनापासून करा. उत्तर लगेच मिळेलच असे नाही, पण मनातली अस्वस्थता नक्कीच हळूहळू कमी होऊ शकते. 10. शेवटी स्वामी आपल्याला काय शिकवतात? जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडेलच असे नाही. काही गोष्टी मिळतील, काही गोष्टी निघून जातील, काही इच्छा पूर्ण होतील, काही इच्छा अपूर्ण राहतील, काही लोक आयुष्यभर सोबत राहतील, काही लोक मध्येच दूर जातील, काही संधी मिळतील, काही संधी हातातून निघून जातील. पण या सर्व घटनांमध्ये आपली श्रद्धा टिकवणे हीच खरी साधना आहे. म्हणून स्वामींच्या चरणी आज एवढेच मागूया, स्वामी, माझ्या इच्छा पूर्ण करण्यापेक्षा माझे मन योग्य बनवा. माझ्या वाट्याला येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्याची शक्ती द्या. जे मिळेल त्याबद्दल कृतज्ञता द्या. जे मिळणार नाही ते स्वीकारण्याची बुद्धी द्या. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचा विवेक द्या. आणि माझ्या मनात तुमच्यावरील श्रद्धा सदैव कायम ठेवा. कारण शेवटी आपल्याला हवे ते मिळणे हेच सुख नाही. कधी कधी जे मिळाले नाही त्यामागेही स्वामींची कृपा असू शकते. म्हणून चिंता करू नका. प्रामाणिक प्रयत्न करा. मनापासून प्रार्थना करा आणि परिणाम स्वामींच्या चरणी सोपवा. कारण स्वामींच्या वेळेला उशीर असू शकतो, पण त्यांच्या कृपेचा हेतू कधीच चुकीचा नसतो, अशी श्रद्धा मनात ठेवा. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्वांच्या मनातील योग्य इच्छा योग्य वेळी पूर्ण करो आणि ज्या इच्छा आपल्या जीवनासाठी योग्य नाही त्या स्वीकारण्याची शक्ती, धैर्य आणि समाधान प्रत्येक भक्ताला देवो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.